आणि यानंतर महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी आहे। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूमधील एक जिंजी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे। आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठाळ। अभिषेक, महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची बातमी। नक्कीच मोठी बातमी ही म्हणावं लागणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश त्यांचा झालेला आहे। एकूणच शिवाजी महाराजांचे जे हे सगळे किल्ले आहेत यांचा या यादीमध्ये समावेश होणं ही मोठी बाब म्हणावी लागणार आहे। एकूणच महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत, ज्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी यांचा समावेश आहे। तर तामिळनाडूमधील एक जो जिंजी किल्ला आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। या अगोदर जर का पाहायचं तर मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जात युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट देखील या संदर्भात घेतलेली होती। सोबतच केंद्राकडनं देखील मोठं पाठबळ आपल्याला या संदर्भात मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। सोबतच विविध राजदूतांकडनं देखील या संदर्भात संपर्क साधण्यात आलेला होता आणि त्यांच्याकडनं देखील या संदर्भात पुढाकार घेतलेला होता। एकूणच जागतिक वारसा मिळाल्यामुळे कुठेतरी जो निधी आहे, एकूणच जो वारसा आहे तो देखील आपल्याला जपताना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच जागतिक स्तरावर हे सगळे किल्ले, गड किल्ले जे आहेत ते पोहोचताना आपल्याला मदत होताना दिसेल। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल।